2019 ला निवडून आल्यानंतर आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना मगाशी रोहित दादांनी उल्लेख केला बैलगाडा शर्यतीचा। 7 वर्ष बैलगाडा शर्यत बंद होती आणि 7 वर्ष बैलगाडा शर्यत बंद असताना देवदत्त निकम साहेबांना माणसं माहिती आहेत, गाडीत बसून कोण काय बोलत होतं हे आपल्याला माहिती आहे। अनेकांनी सांगितलं होतं किती बी ताण तरी सुद्धा शर्यत सुरू होत नसती हे खासगीत सांगत होते। आणि जेव्हा जेव्हा आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाने लोकसभेत बोलायला उभा राहत होतो तेव्हा तेव्हा सांगत होतो बैलगाडा शर्यत सुरू झाल्याशिवाय राहणार नाही आणि पहिल्या बारी मोर घोडी धरणार म्हणजे धरणार। आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेने बघितलं सातत्यानं बैलगाडा शर्यतीच्या बाबतीमध्ये ही भूमिका मांडत गेलो मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून। मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने साहेब पुन्हा एकदा भिर्र झाली आणि ही भिर्र झाल्यानंतर एक शब्द जो दिला होता की पहिल्या बारीस मोर घोडी धरण्याचा या शब्द देण्याचं महत्वाचं कारण होतं। ते कारण असं होतं, मी सगळ्या दूरचित्रवाणी आणि सगळ्या न्यूज मीडियाचं मनापासून आभार मानेल का माझ्या मातीतला खेळ, माझ्या शेतकऱ्याचा रांगडा खेळ एक खासदार घाटात पहिल्या बारी समोर घोडी धरतो म्हणून तुम्ही जो पोहोचवलात तो जेवढ्या जेवढ्या राज्यांमध्ये जेवढ्या जेवढ्या देशांमध्ये तुमचं चित्रीकरण जातं तेवढ्या तेवढ्या ठिकाणी माझ्या मातीतला माझा शेतकऱ्याचा रांगडा खेळ पोहोचला।